यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथी रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथी रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। अपने हाथों को उठाकर त्याच्या आधी आपण एक गोष्ट पाहिली की देवाने कशा प्रकारे आम्हा मानवाला त्या सगळ्या प्रकारच्या बंधनातून बाहेर काढलेला आहे. म्हणा मी बंधनात नाही, कुठल्याच प्रकारच्या बंधनात तुम्ही नाही. आमेन. मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो, बऱ्याचदा तुम्ही लोक अजूनही असा विचार करता की मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे पास्टर, काय देवाने मला क्षमा केली असेल का, मी अजूनही ते व्यक्तीविषयी मनामध्ये कटुत्व बाळगू नये, काय देव खरंच माझी प्रार्थना ऐकत असेल का. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, ख्रिस्ताने ऑलरेडी खंडणी दाखल आम्हाला मुक्त केलेलं आहे, ती तो फार मोठी किंमत देऊन. परंतु आता इथून पुढे कसं जीवन जगलो पाहिजे तुमच्यावर डिपेंड आहे. परमेश्वराने त्याचं काम केलं, त्यांनी आपला पार्ट डन केला. इट्स युअर टर्न नाव. ही यापुढे तुमची बाजू आहे, कसं जीवन जगायचं आहे. पाप करायचे, व्यसन करायची, चुकीचं जीवन जगायचे, चुकीची संगत ठेवायची, फेलोशिप करायची नाही, प्रार्थना करायची नाही, पैसा फक्त कमवायचा किंवा फक्त जगामध्ये जीवन जगायचे. इट्स ऑल डिपेंड अपॉन यू. हे तुम्ही आणि मी ठरवायचं यापुढे करायचं काय. मला देवाने त्याची बाजू क्लिअर केली, आपल्यावरचं प्रेम त्या क्रूसावरती व्यक्त करून. आता तुमची भूमिका ही आहे, तुम्ही त्या परमेश्वराच्या जीवनाला घेऊन कसे चालत आहात. दॅट इज अ मॅटर. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियजन हो, जेव्हा द मीन्स ऑफ सॅल्वेशन वी अंडरस्टँड, व्हॉट वी अंडरस्टँड इज, त्यांनी आमच्याकरता खंडणी दाखल, सबस्टिट्यूशनरी अटोनमेंट आपण ज्याला म्हणतो, की बदली खंडणी, म्हणजे आमच्या वतीनं तो त्या क्रूसावरती गेला. इंग्लिशमध्ये शब्द आहे खंडणीला, रॅन्सम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॅन्सम. तर असं म्हटलंय, द मिनिंग ऑफ रॅन्सम इज दिस: the money that you must pay to free somebody who has been captured illegally and who is being kept as a prisoner. मराठीमध्ये सांगतो. मग संगती आहात, बायबल उघडे आपलं, वही पेन आपल्या संगती आहे. लिसन केअरफुली. बेकायदेशीर रीतीने पकडलेल्या व ओलीस ठेवलेल्या माणसाची सुटका करण्यासाठी द्यायला लागणारे पैसे किंवा खंडणी म्हणजेच रॅन्सम. आम्हाला कोणी ओलीस ठेवलं होतं. ओलीस कळतं का. किडनॅप्ड. हू किडनॅप्ड यू. इलिगली मॅटर. ऐकताय मला. बेकायदेशीररित्या आम्हाला कोणी पकडून नेलं होतं. येशू ख्रिस्त का मरणात मृत्यूवर गेल्यावरती तो 3 दिवस त्या अधोलोकात का उतरला. कुठं गेला होता तो अधोलोकामध्ये. का गेला होता. त्या दुष्टाला हरवण्यासाठी. का की तू जे माझ्या लोकांना पकडलास ना, चल लेट देम फ्री नाव.
बिकॉज आय एम गोइंग टू पे द प्राइज, हाय प्राइज. मी सगळ्यात उच्च आणि मोठं जी किंमत आहे ना ती देण्यासाठी चाललोय आता माझ्या लोकांना सोड. त्याने तुम्हाला आणि मला त्या ओलीस आम्ही होतो किंवा आम्ही बंधनामध्ये होतो, आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे. आणि जी खंडणी दिली ना चर्च, दॅट इज व्हेरी पॉवरफुल. म्हणजे ही खंडणी पैशाची नव्हे, ऐका, सोन्या रुपयाची पण नव्हे, त्याने स्वतःचं रक्त देऊन तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलेलं आहे. म्हणा, मी मोलाने विकत घेतलेलं आहे. आय एम नॉट द ऑर्डिनरी पर्सन. मी साधा नाही, किंवा माझ्याकरता देवाने साधी तरतूद नाही केली. ह्यूज प्राइज ही पेड फॉर मी ऑन माय बिहाफ. ही वेंट ऑन द क्रॉस चर्च. माझ्या वतीनं क्रुसावरती गेला आणि फार मोठी किंमत त्यांनी मोजली. सो मिनिंग ऑफ रॅन्सम इज बेकायदेशीर रीतीने पकडलेल्या, म्हणजे आम्हाला बेकायदेशीर रीतीनं दुष्टाने पकडून नेलं होतं. आता लोकांमध्ये घेऊन चालला आणि म्हटलं की आता यू गोना डाय हिअर. येशू तिथे आला आणि म्हटला, सोड माझ्या लोकांना, ही घे किंमत, चल बाजूला हो. किंमत त्याला दिली नाही, बाय द वे, ती प्रभूला दिली. त्याला म्हटलं की गेट आउट. त्याला असं वाटलं की येशू क्रुसावरती गेला आणि तो म्हटला, वाव, एव्हरीथिंग इज डन नाव. बायबल सांगते सैतान हसू लागला, येशूला क्रुसावरती दिलं आणि त्याला वाटलं की सगळं संपलं. पण तिथून तर खरा आरंभ होता आम्हाला बंधनातनं बाहेर काढण्यासाठी. आमेन. पुढे आपण बघूया, काही मला तुम्हाला अर्थ सांगायचे आहेत. जसं की मागच्या आठवडी आपण शिकलो की ख्राइस्ट डाय इन अ प्लेस ऑफ अ सिनर अँड पेड ऑल द पॅनल्टी. किती पॅनल्टी दिली, किती मोबदला दिला? सगळा का थोडा थोडा? चर्च, ख्रिस्ताने सर्व मोबदला दिला का? आमच्याकरता दिला. आता पुढे आपण जात आहोत दुसरा मुद्द्याकडे, तो आहे ख्राइस्ट डेथ अँड रिडिम्शन. कॅन यू रीड प्लीज? ख्राइस्ट डेथ अँड रिडिम्शन. एक वचन आपण वाचू. त्याच्या आधी असं म्हटलेलं आहे की ही हॅज परचेस्ड अस बाय हिज ओन ब्लड. तिथे बघा तुम्ही, त्याने स्वतःच्या रक्ताने आम्हाला विकत घेतला आहे. नंबर 2 पॉइंट दिसतो का? ख्राइस्ट डेथ अँड रिडिम्शन. ख्रिस्ताचा मृत्यू आणि आमची सुटका. आणि इथं म्हटलंय पुढच्या पॉइंटमध्ये की ही हॅज परचेस्ड अस विथ हिज ओन ब्लड. आणि नंबर 1 पॉइंट बघताय का तुम्ही? ए पार्टमध्ये रॅन्सम. रॅन्समला ग्रीकमध्ये म्हणतात अगोरोझो. काय म्हणतात? बोला, अगोरोझो. इट इज द मीनिंग ऑफ द ॲक्ट ऑफ परचेसिंग, म्हणजे विकत घेण्याची प्रक्रिया. वाचूया ते वचन 2 पेत्र 2:1. कॅन यू रीड प्लीज? तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील. कोणाला नाकारतील? बोला, मी विकत घेतलो आहे. मला ऐकणारे हालेलुया. आपण नवीन गोष्ट विकत घेतो का जुनी? दोन्ही पण घेताना. नवीच कशी घेतो? दोन्ही घेतो आपण विकत. परंतु एखादी गोष्ट जर विकत घ्यावी लागते तर तिला मूल्य आहे, तिला मूल आहे. आय मीन इट हॅज व्हॅल्यू. सर्वसामान्य तुम्ही दगड विकत घ्याल का? बाजार इथं बाहेर पडलेले, किंमत आहे का त्यांना? काही दगडांना ठराविक किंमत आहे, परंतु सगळ्यांनाच नाही. परंतु मला तुम्हाला हे म्हणायचं, एखादी गोष्ट जर मला विकत घ्यावी लागते, इट हॅज अ व्हॅल्यू. त्याला मूल्य देवाने दिले, किंमत दिली. म्हणजे तुम्हाला देवाला विकत घ्यावं लागलं. बरं, प्रश्न हा उठतो, जर आम्हाला देवाने विकत घेतलं, मग कुठून विकत घेतलं? पुढच्या पॉइंट मध्ये आपण ते बघणार आहोत. पण त्याच्या आधी इथे असं म्हटलंय की खोटा संदेश, इवन दो, अशा प्रकारे हे म्हणेल शेवटी की तुम्ही नाकारा त्या प्रभूला ज्याने तुम्हाला रक्ताने विकत घेतला. म्हणून चर्च, सावध रहा, जागे रहा. दुष्ट सैतान तुमच्या जीवनात कधी निधन पेरून जाईल तुम्हाला कळणार नाही. हॅलो, जर तुम्ही आठवडाभर तुम्हाला चर्चची आठवण होत नसेल, तुम्हाला आठवडाभर देवाचं बायबल दिसत नसेल. मी काल एक व्हिडिओ टाकला लीडर्स ग्रुपवर. एका जोडप्याने पाळक साहेबांना घरी जेवायला बोलवलं आणि खूप सुंदर जेवण झालं आणि चांदीच्या ताटात जीव घातलं पाळकांना. किती छान. चांदीचा चमचा पण होता. आणि जेवण झाल्यावर त्या बहिणीच्या लक्षात हे आलं की एक चमचा गायब आहे. आणि मग ती म्हटली, चमचा गायब हे आता पाळकाने नेला असं म्हणू शकत नाही. शोध मोहीम सुरू झाली. पाळकाला म्हणायची डेअरिंग नाही, चमचा कुठे?
कसं करायचं, काय करायचं. आठवडा गेला, महिना गेला, महिन्याभराने परत म्हटले पाळक साहेब परत जेवायला या. पाळक म्हटलं आलोच. परत जेवण वाढलं पाळकाला, त्याच ताटामध्ये त्याच चमच्याने. डिरिंग करून बहीण म्हटली पाळक साहेब क्षमा असावी, पण आमचा एक चमचा मागच्या वेळेला जेवणामध्ये जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा तो गायब झाला. पाळक साहेब म्हटले मी मुद्दाम म्हणून तो चमचा तुमच्या बायबलमध्ये ठेवला होता. पाळक म्हणाले तो चमचा मी कुठे ठेवलाय तुमच्या, म्हणजे महिनाभर बायबल, म्हणून मला जर बोलवाल तर विचार करून बोलवा, शक्यतो चमचे देऊच नका. आमचं ऍक्टिव्हनेस हा आठवडाभर देवासंगती असण्यासाठी प्रत्येक क्षणी पाळकाने कान टोचायची गरज नाही पडली पाहिजे आम्हाला. आम्ही नवशिके नाही आहोत, आम्ही अजूनही दूध पित नाही, आम्ही दगड दिले तेही पचवतोय. इतकं स्ट्रॉंग आमची पचनक्रिया आहे. आमेन, आहे ना तसं. म्हणून मला काय म्हणायचंय, आत्मिक जीवनात तुम्हाला स्वतःला वाढायचंय चर्च. कारण का, ज्यांनी किंमत मोजली ना आमच्यासाठी, ज्यांनी आम्हाला सुटका दिली आहे, आता मी बंधनात नाहीये त्या की वारंवार मी ते पापच करावं. आमचं काय झालंय माहितीये का, तिने एक चित्र मी नेहमी सांगतो. एका घोड्याला रस्सी घेऊन खुर्चीजवळ येऊन फक्त उभा केला, खुर्चीला बांधला पण नव्हता. घोडा दिवसभर तिथंच उभा. नेमकी खुर्ची पॉवरफुल का घोडा पॉवरफुल, कोण पॉवरफुल आहे? पण मानसिकता काय झाली, मी बांधला गेलेलो आहे. चर्च ह्या मानसिकतेमधून आता तुम्हाला बाहेर पडायची गरज आहे. ही हॅज पेड ऑल द प्राइस फॉर मी. ते पण वचन वाचूया, प्रकटीकरण 5:9 आणि 10. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस, कारण तू वदला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेस. माय गुडनेस, कोणासाठी आपण विकत घेतलो? माझ्या मागे म्हणा, मी देवासाठी विकत घेतला गेलेलो आहे. इथे वचनामध्ये आम्ही जे शब्द वाचतो, रॅन्सम, ज्याला ग्रीकमध्ये अगोरोझो म्हणतात, इट्स द ऍक्ट ऑफ परचेसिंग. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात किंमत देऊन विकत घेतलं चर्च, आणि देवासाठी विकत घेतलं. बायबल मला सांगते, आता मी वाचलं. म्हणून मी काय केलं पाहिजे, देवाचं गुणानुवाद करावं, देवाचं गौरव करावं, देवाची महती वर्णावी, कारण त्या देवाने मला ऑलरेडी त्या बंधनातनं बाहेर काढलेलं आहे. मी आता कुठल्या प्रकारे बंधनात नाही बरं का. हॅलो, अजूनही जर तुमची विचारशक्ती, बऱ्याचशा लोकांना ना मेंटली फ्री होण्याची गरज आहे. बऱ्याचशा लोकांना मी काय म्हणतो, मेंटली फ्रीचा अर्थ होतो रिन्युअल युअर माइंड. तुम्हाला तुमच्या मनाचं नवीनीकरण करण्याची गरज आहे. काय म्हणते शास्त्र, रोम 12:2 मध्ये काय म्हटले बघा पटकन. रोम 12:2 फास्ट ऐकूया. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समोरप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कशाचं नवीनीकरण हवंय? वस्त्रांचं? हॅलो, बिहेवियरचं? कशाचं नवीनीकरण हवंय? आपल्या मनाचं. जोपर्यंत माझ्या मनाचं नवीनीकरण होत नाही आणि मला हे कळत नाही की फार मोठी किंमत माझ्यासाठी दिली गेलेली, आता मी त्या नाविन्यात वाटचाल करावी. कारण देवाची इच्छा ही आहे, यू मस्ट वॉक इन द स्पिरिट. आणि जे लोक देवाच्या आत्म्यात वाटचाल करतात, बायबल सांगते, तर देह वासना, देह इच्छा पूर्ण करत नाही. दे ऑलवेज फुलफिल, दे ऑलवेज प्लीज गॉड, नॉट अ मॅन. आमेन. आणि मला तरी असं वाटतं की देवाच्या आत्म्यात चालणारा व्यक्तीला सांगायची गरज पडत नाही, अरे फेलोशिप मध्ये ये, अरे बायबल वाच, अरे प्रार्थना कर, अरे संगती ठेव. आत्मिक व्यक्तीला सांगायची गरज पडत नाही, दैहिक व्यक्तीला सांगायची गरज पडते. Am I really walking in the spirit then? मी खरंच त्या आत्म्यात चालत आहे का, की मी अजूनही देहात आहे? आय हॅव टू थिंक ऑफ दॅट. नंबर 2 पटकन आपण जाऊया पुढे. नंबर 2 आहे द रिमूव्हल, बी पार्ट. रिमूव्हल ग्रीक मध्ये म्हटलं एक्स अगरोझो, ब्रॉट फ्रॉम दी स्लेव्हरी मार्केट फ्रॉम दी कॉज ऑफ लॉ. नियम हा होता, एखादा गुन्हेगार, एखादा पापी व्यक्ती असेल तर तो गुलाम आहे. परंतु बायबल अशा प्रकारे सांगते, वाचूया गलती करासपत्र 4:5 वाचताय. कुठून आम्हाला देवाने मोकळं केलेलं आहे? रिमूव्हल म्हणजे आम्हाला सोडवलं, आमची गाठ सोडली देवाने, रिमूव्ह केलं आम्हाला. कुठे वाचा?
गलती 4:5. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्यांनी खंडणी भरून सोडवावे. नियमशास्त्राधीन जे लोक होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे हा आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. माय गुडनेस, हालेलुया. बोला, मी नियमशास्त्राधीन नाही, मी मोकळा आहे, माझी सुटका झाली आहे आणि आज मी पुत्र आहे. कळतंय का? अजूनही ना आपण लोक नियमात जीवन जगतोय. काही लोकांना असं वाटतं की भले वर्षभर चर्चला नाही गेले तरी चालेल, परंतु या गुड फ्रायडेला आणि ईस्टरला आणि ख्रिसमसला चर्चला गेलंच पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की पगार झाल्यावर त्यातला काही भाग कधीतरी का होईना पण देवाला गेला पाहिजे, कारण देवाचं देवाला दिलं पाहिजे. अजूनही वी लिव्ह इन टू दॅट लॉ. त्या नियमामध्ये आपण अशा प्रकारे जगतो, आम्हाला असं वाटतं की हे नियम कदाचित मी फॉलो नाही केले तर मला पनिशमेंट मिळेल की काय. जुन्या कराराप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक गुलामाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नव्हता. ऐकताय मला? इथे शब्द वापरला गेलाय द स्लेव्हरी मार्केट. म्हणजे काय? गुलामाचा बाजार. म्हणजे जुन्या करारात गुलामाचा बाजार भरत होता. अक्षरशः योसेफ कोण म्हणून गेला होता? पोतिफराच्या घरी. दानियल कोण म्हणून गेला होता? हे गुलाम होते, यांना तेच करावं लागायचं जे त्यांना राजा सांगायचं करण्यासाठी. पण वचनामध्ये म्हटलं ह्या लोकांमध्ये देवाचा आत्मा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संचार करत होता की तेच गुलाम तिथे ते राजाचे मोठे पॅलिबदार, मोठ्या पदावरती विराजमान झाले. When you understand church की आम्हाला जेव्हा हे कळतं की the cause of law, त्या नियमशास्त्राच्या बंधनातनं माझ्या ख्रिस्ताने मला सोडवलेलं आहे आणि सोडवण्याकरता आता मला तुम्हाला हे म्हणायचंय, आता आपण त्या स्लेव्हरी मार्केटमध्ये नाहीये बरं का. एक्स अगोरोझो म्हणजे इन टू द रिमूव्हल. मला त्याने माझी गाठ सोडली असं म्हटलं तरी चालेल. येशू म्हटलं मला गाढवीच्या शिंगरावरती बसायचे. जा त्या बेतफगे गावामध्ये, तिथे तुम्हाला कोण दिसेल? बेथ्याने बेतफगे ते गाव होतं ना, तुम्ही तिथे एक वासरू आढळेल, जाऊन त्याला सोडून आणा. आणि कोणी विचारलं तर काय म्हणा, ह्याला स्वामीची गरज आहे, स्वामीला ह्याची गरज आहे, सॉरी स्वामीला तो हवा आहे. वचनामध्ये म्हटलंय त्याला सोडून आणा असं म्हटलंय ते. म्हणजे तो तिथं आपल्या गाढवी संगती बांधून किंवा आई संगती बांधलेला होता. प्रियजन हो, तुम्ही आणि मी देखील बंधनात होतो नाही असं नाही, आम्ही बांधलेले होतो, परंतु ख्रिस्त येशूने आम्हाला सोडवलं. आणि सोडताना असा एक नियम आहे, जर तुम्हाला स्लेव्हरी मार्केटमध्ये एखादा गुलाम विकत घ्यायचा आहे ना, तुम्हाला त्या गुलामासाठी पैसा द्यावा लागेल, समोरच्याला द्यावा लागतो. इथे प्रभू येशूने पैसा नव्हे स्वतःचं रक्त दिलं आणि म्हटलं पित्या लेट देम बी फ्री नाउ. and they completely removed from all the clutches and all the bondages in the name of Yeshua. Hallelujah. सगळ्या प्रकारच्या बंधनात ते प्रभूने आम्हाला सोडवलं. येस, गलती 3:13. आपल्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या श्रापापासून खंडणी भरून सोडविले. आपण नियमशास्त्राविषयी खूप शिकलोय अगोदरच, म्हणजे विश्वासांच्या माध्यमातून. नियमशास्त्र कसा आहे? वचनाप्रमाणे शापित आहे, बरोबर ना? शापित आहे ना तो शापातून आम्हाला काढण्याकरता बायबल आम्हाला सांगते की ख्रिस्ताला पुन्हा यावं लागलं. आणि तो मत्ते 5:17 मध्ये म्हणतोय मी नियमशास्त्र रद्द नव्हे पूर्ण करावयास आलो. जर नियमशास्त्राचा नियम आहे, एखादा व्यक्ती नियमाच्या बाहेर गेला किंवा जात असेल त्याला किंमत द्यावी लागेल, तर ख्रिस्ताने स्वतःच बलिदान दिलं किंमत म्हणून. नियमशास्त्र पूर्ण करायचं आहे ना, मग काय नियमशास्त्र आहे? कोकऱ्याबद्दल कोकरा, आणि तो दिला पाहिजे, आणि त्याने स्वतःला देऊन टाकला. मी कालच्या शुक्रवारी मुलांना निवास मंडप शिकवत होतो बायबल कॉलेजमध्ये, आणि होम अर्पण, 5 अर्पणांपैकी पहिलं अर्पण आहे होम अर्पण, याविषयी मी सांगत होतो. ऐका लक्षपूर्वक. प्रत्येक परिवाराला 12 गोत्र आहेत. प्रत्येक गोत्राला अर्पण देण्यासाठी काही संख्यांमध्ये बकरं, मेंढरू आणि गोरहा, हे सगळं 12-12, 16-16, 8-8, 5-5च्या संख्येने घ्यावं लागायचं. जर तुम्ही गरीब आहात ना, तर गरीबांना देवाने सोडलं नाही. बायबल सांगते त्यांनी होले आणि पारवे विकत आणायचे आणि ते प्रभूला अर्पायचे, पण अर्पायचेच.
12 गोत्रांची संख्या विचार करा, किती प्रमाणात ते अर्पलं जात होतं. ही प्रोसेस जुन्या करारामध्ये सातत्यानं चालू होती निवास मंडपात प्रवेश करण्यासाठी. पण देवाला धन्यवाद द्या, जेव्हा ख्रिस्ताने त्या क्रूसावरती आपला प्राण दिला, बायबल मला अशा प्रकारे सांगते, वरपासून खालपर्यंत पडदा फाटला. देवाने सगळ्या प्रकारचे पडदे, सगळ्या प्रकारचे भिंत, सगळ्या प्रकारचे बंधनं देवाकडे जाण्याचे देवाने तोडले आणि काय म्हटलं, नाउ यू हॅव अ फ्री विल, यू हॅव ऍक्सेस टू गो टू फादर ॲट एनी टाइम. आता तुम्ही पित्याकडे केव्हाही कधीही जाऊ शकता. कारण का, पुत्राने कोकरा म्हणून, होला म्हणून, पारवा म्हणून का होईना, मेंढू म्हणून स्वतःचं बलिदान दिलेला. एक्स अगरोझो, बॉट फ्रॉम द स्लेव्हरी, म्हणजे बॉटचा अर्थ होतो विकत घेणे. ही हॅड बॉट यू, तर तुम्हाला विकत घेतलेला आहे, म्हणून तुम्ही आता बंधनात नाहीये. चर्च म्हणा, मी विकत घेतलेला आहे, म्हणून मला मूल्य आहे, मला किंमत आहे. आमेन. पुढचा तिसरा पॉइंट आपण बघूया, रिलीज. रिलीजचा जो अर्थ आहे ग्रीक शब्द लॅट्रोनियो पण त्याला असं म्हणतात, आणि त्याचा अर्थ होतो लॅट्रोचा, जर आपण बारकाईने त्याचा अभ्यास केला तर टू सर्व फॉर हायर, किंवा सेवा करून घेण्यासाठी. एखाद्याला हायर करतो आपण ना, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हायर करता, एक मला 10 लोक हवेत, कशासाठी, या ठिकाणी मला थोडंसं बांधकाम करायचंय. ब्रिंग देम टू सर्व ॲज अ वर्कर म्हणा, किंवा आम्ही तुम्हाला हायर केलेलं आहे काम करण्यासाठी, आपण ज्याला म्हणू शकतो. रिलीजचा अर्थ होतो ऍक्ट ऑफ फ्रीडम, ऍक्ट ऑफ फ्री. तिथे काय अर्थ होतोय बघा, टू लूज, टू सेट फ्री. वाचूया वचन 1 पेत्र 1:18-19. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे. कोणती वागणूक आमची? हॅलो, माझ्या मागे म्हणा, निरर्थक वागणूक. किती लोकांचा स्वभाव हट्टी आहे बरं घरामध्ये. बरं, किती लोकांना प्रामाणिक आहे ना खूप. किती लोकांना एखादी गोष्ट मनासारखी जर झाली नाही तर राग येतो, स्वतःचा तर येतो पण समोरच्याचा पण येतो ना. हॅलो, काय तुम्ही बऱ्याचदा स्वतःची तुलना इतरांसंगती करता. द टर्म्स ऑफ पैसा, टर्म्स ऑफ हाऊस, टर्म्स ऑफ ब्युटी और थिंग्स लाईक दॅट. नाही करत, पण बऱ्यापैकी ना आपण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करून ना काय करतो माहितीये का, ज्यांनी आम्हासाठी किंमत मोजली का आपण त्याला तुच्छ लेखतो. असं वागणं अजूनही जर आमच्यामध्ये असेल ना तर आपण ते बदलणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, 100% तुमच्या मनासारखं होईल का? तुम्ही का हिटलर आहात का व्हायला? हुकुमशाही का आपली? नाही ना. बरं, पती आणि पत्नी जेव्हा घरामध्ये राहतात त्यांना प्लस मायनस म्हणतात, आणि प्लस मायनस होणार आहे. प्लस प्लस झालं, मायनस मायनस झालं तर मग धिंगाणाच होणार सगळा. हे इक्वली बॅलन्स होणं गरजेचं आहे. परंतु लक्षात ठेवा, सगळ्यांमध्ये ना मी तुम्हाला हे सांगेल, कसंही तुमच्या मनामध्ये विचार असतील ते येऊ द्या, पण त्या विचारांद्वारे, माझ्या कृतीद्वारे मी ख्रिस्ताला खाली करता कामा नये. जोही स्वभाव माझ्यामध्ये आहे तो मला बदलणं गरजेचं आहे. कारण का, आता मी सगळ्या प्रकारच्या बंधनात, तिथं काय शब्द वापरला तू? कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत असलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून. कोणची वागणूक ही? ऐका अर्थ त्याला. नेहमी हट्ट करते, मला हे हवंय, मला ते हवंय. तुमचा हट्ट कदाचित तुमच्या घरामध्ये वाद उत्पन्न करू शकतो. देव खिन्न होईल त्याद्वारे. या वागणुकीला निरर्थक वागणूक म्हटलेलं आहे. हॅलो, मी कधी कधी विचार करायचो, येशूच्या घरामध्ये पण त्याचे भाऊ होते. जेव्हा येशू सेवेला बाहेर पडला, त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील का? तू माझा सदरा घातला, आज तू मला घालायचा होता, येशू मागे मला जायचंय, काढ लवकर, मला घालू दे. हा, किंवा जेवणावरनं, किंवा प्लेसमेंट इन द हाऊस होत असतील का? नो आयडिया. परंतु हे जे वागणं आपलं असेल ना, निरर्थक वागणं ज्याला म्हणतात, प्लीज ते आता बंद झालं पाहिजे. हॅलो, बॅक बायटिंग, निरर्थक बोलणं आहे ते. लक्ष द्या, लक्ष द्या.
एखाद्याविषयी बोलणं मागे, मला देवाचं वचन हातामध्ये घेऊन सांगा, एखाद्या व्यक्तीच्या पाठी मागे आम्ही त्याच्याविषयी चांगलं बोलतो का? तोंडावरती शुगर कोटेड स्टेटमेंट की हानी कोटेड म्हटलं तरी चालेल. म्हणून मला तुम्हाला हे म्हणायचं, हे आमचं निरर्थक वागणं आम्हाला बंद करायचं. पुढे वाच. वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष सोन्यानी नव्हे, रुपयानेही नव्हे, तर निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. माय गुडनेस, बोला आमेन. कसे मुक्त झाला तुम्ही? निरर्थक बडबडीने पण नाही, ना सोन्याने ना रुपयानं, ना तुम्ही चांगली कामं केली म्हणून. काय लोकांचं म्हणणं आहे, अहो पास्टर माझं वाईट कसं होणार, मी कोणाचं वाईट चितलंच नाही म्हणे, मी चांगलं जीवन जगलो किंवा चांगले जीवन जगले, मी माझं तरुण पण देवाला दिलं, मी व्यसन केली नाही, कोणाला वेडा पण म्हणालो नाही, ह्यामुळं माझं प्रभू चांगलंच करणार आहे. रॉंग आहात तुम्ही. तुम्ही कसे वागलात त्याचं घेणं नाही, पण बायबल सांगतो की तुम्ही पापी आहात. बरोबर आहे? तुमच्या चांगल्या वागण्यावर डिपेंड नाही करत तुम्हाला मुक्ती द्यायची का नाही द्यायची, हे त्याच्या चांगुलपणावर आहे, आमच्या नव्हे. इट्स नॉट अबाउट द सेल्फ रायचियसनेस पीपल, इट्स ऑल अबाउट हिज रायचियसनेस अँड ही इज अ गुड गॉड. उलट मी हे म्हणेल, तुम्ही जेवढे जास्त वाईट होतात ना तेवढं तुमचं त्याचं लक्ष होतं, म्हणून तुम्ही या चर्च मध्ये आहात. हे पण येतील जे जगात येतात आज, प्रभूकडे त्यांना प्रभू आणणार आहे. सगळ्यात मेन पार्ट इज दिस की त्याच्या मौल्यवान रक्ताने सेट फ्री, म्हणा सेट फ्री. टू लूज, लूजचा अर्थ होतो सोडवणे. सेट फ्री म्हणजे कम्प्लीटली बांधलेला होता, टाकला, आता तू फ्री आहेस बाबा रे. पुढे वाच. नेक्स्ट वर्ड, तिथला 2:14 काय म्हटले बघा. त्याने स्वतःला आपल्या करता दिले यासाठी की त्यांनी स्वतःला आमच्या करता दिले या करिता की त्यांनी खंडणी भरून आपल्याला किती सर्व, बोला सर्व स्वैराचारापासून सर्व प्रकारचा स्वैराचार, सर्व प्रकारचे वाईट कृत्य जे तुम्ही आणि मी करत होतो ना प्रियांनो, त्या स्वैराचारापासून मुक्त झालो आहोत. आमेन, हालेलुया. प्रभूसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण त्याचं प्रेम खूप महान आहे, खूप महान आहे, खूप महान आहे. एक्स अगरोझो झाल्यानंतर लॅट्रो मीन्स टू लूज, टू सेट फ्री. वाच लूक 1:68. येस फास्ट. 61-68 लुका. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे. सुंदर आहे, खूप सुंदर देवाचं वचन आहे. ते आपल्या प्रभूला धन्यवाद द्या. त्यांनी पहिली गोष्ट काय केली, शब्द काय वापरला, भेट घेतली. हॅलो, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही गरिबांची दाद घ्या, देव आमची भेट घेतो. आणि असंही म्हटलं की बायबल सांगते की आम्ही उघडे होतो, आम्हाला वस्त्र दिली, आम्ही उपाशी असताना आम्हाला अन्न दिलं, आम्ही तहानेला असताना आम्हाला पाणी दिलं. हे करतोय का आपण? एकमेकांसाठी आम्ही अशा प्रकारे मदतीचा हात पुढे करत आहोत का? हॅलो, अन्नदान, सेवादान. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टी करून आम्हाला स्वर्ग मिळणार आहे? नाही, पण हे कर असं प्रभू म्हणतोय, म्हणून आम्ही ते केलं पाहिजे. दुखणं जाऊन भेट, त्यासाठी प्रार्थना कर. आपलं काय होतं माहिती का, एखादा व्यक्ती समजा चर्चमधून आजारी पडला ना, तर मी तुम्हाला सांगेल आजपासून पुढे असं करा. जर एखादा व्यक्ती आजारी पडला, डेफिनेटली त्यांच्यासाठी प्रार्थना कराच करा, परंतु जाऊन त्यांना भेटा, त्यांची ख्याली खुशाली विचारा त्यांना, आणि त्यांना गिव्ह समथिंग. डॉक्टरने सांगितलंय फळं खायची ना, आपण काय घेऊन जातो? त्यांनी फळं खाल्ली पाहिजेत ना, आपण त्याला ऍपल घेऊन गेलो पाहिजे, नारळाचं पाणी घेऊन गेलो पाहिजे. मी म्हणतो हे तो नंतर पण खाईल, त्याला त्या सिनेरियो मध्ये कशाची गरज आहे, गो विथ दॅट अँड हेल्प हिम or help her in that particular situation. आमेन. आणि ऍक्च्युली ही माणुसकी, हे पाहुणचार नव्हे, हा माणुसकीचा प्रकार आहे.
मला धन्यवाद देईल मी माझ्या मंडळीला की मंडळी आपली यामध्ये खरंच पुढे आहे. आजारी पडले का पटकन विचारपूस करतो की कोण आजारी, काय झालं, कशामुळे झालं, पटकन प्रार्थना विनंती येते. हा, प्रत्येकाला जाणं होत नाही, पण माझं सांगणं आहे की जा. आयसीयू मध्ये नका जाऊ, तिकडे सोडत पण नाही. जेव्हा आयसीयू मधनं शिफ्ट केलं तेव्हा तरी ऍटलीस्ट गेलं पाहिजे, जस्ट टू मीट, से हाय हॅलो. कारण तिथे म्हटलंय तो येऊन आम्हाला भेटला आणि भेटून आमची विचारपूस केली, आमची परिस्थिती पाहिली, जाणली आणि मग आम्हाला मुक्त केलं त्याने. असा आमचा प्रभू आहे. हालेलुया. संडे टू संडे हाय हॅलो साठी आम्ही चर्चमध्ये येत नाही. चर्च आमच्यामध्ये हिंदीमध्ये म्हणतात भाईचारा बढना चाहिए. भाईचारा म्हणजे बहीण भावाचं प्रेम वाढलं पाहिजे. कधी तुमच्या घरी एकमेकांना बोलवा, तुम्ही भाजी आणा, मी भाकरी थापते, आपण फेलोशिप करू, करा ना. व्हॉट इज रॉंग इन दॅट? चांगलं वातावरण आहे, तुम्ही मिरची आणा, मी वडापाव आणतो, चला आपण तिकडे डोंगराकडे जाऊन बसू आणि फेलोशिप करूया. सी व्हॉट आय मीन, खाणं नाही मॅटर, फेलोशिप मॅटर आहे. तुम्ही जितकं संगतीमध्ये राहाल ना, ऐका ऐका ऐका, तुम्ही जेवढे जास्त फेलोशिप मध्ये राहाल, जळतं लाकूड राहाल. फेलोशिपच्या बाहेर पडले, विजलात, हल्ले झाले, स्कॅटर्ड. आणि ही एकमेकांना, आता चर्च मधले काही लोक अजून एकमेकांना ओळखत नाही, फक्त रविवारी प्रेज द लॉर्ड, हा सिस्टर गेले, ब्रदर गेले, त्या पुढं काय, तेही बोलवत नाही म्हणून आपणही बोलवत नाही, असं नाही. मला काय म्हणायचे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला प्रत्येकाला रोज घरी बोलवा असं म्हणत नाहीये. माय कन्सर्न इज तुमच्यातलं ख्रिस्ताचं प्रेम वाढलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे. ठराविकच लोकांशी संगती ठेवायची, ठराविक लोकांची ठेवायची नाही, असं नाहीये ते प्रभूने विचारपूस केली, आम्हाला मुक्त केलं आहे, आम्ही आज बंधनातून मुक्त आहोत आणि मुक्त हस्ते आम्ही देवाचं गौरव करू शकतो. आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूया. नंबर 3, Christ death and reconciliation with the Father through Christ. ख्रिस्ताचा मृत्यूद्वारे आम्हाला पित्यासंगती आमची भागी झाली आहे, रिकन्सिलिएशन झालेलं आहे, आमची पुनर्बांधणी झाली, पुनर्स्थापना झाली. आता आम्ही, त्याच्या आधी बघा आम्ही कुठे होतो? मला मार्केट प्लेस, गुलामाच्या बाजारामध्ये, बरोबर? गुलामाचा बाजार म्हणजे पाप आम्ही केलं म्हणून आम्हाला ती पनिशमेंट प्राप्त झाली होती. त्या ख्रिस्ताने गुलामाच्या बाजारामध्ये येऊन स्वतःचं रक्त दिलं किंमत म्हणून, आम्हाला गुलामाच्या बाजारातून मोकळं केलं, मुक्त केलं पूर्णपणे. ते 3 मुद्दे मी का टाकले माहितीये का? अगोरोझो, एक्स अगोरोझो आणि लेट्रो, त्याचे 3 वेगळे अर्थ होतात. नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगोरोझो म्हणजे एक विकत घेण्याची प्रक्रिया, एक्स अगोरोझो म्हणजे मला त्याने मार्केट प्लेस मधनं विकत घेतलं आणि ही कम्प्लिटली सेट मी फ्री नाव. तिसरी गोष्ट आहे, आता मला सुटका प्राप्त झाल्यानंतर मी कुठं आलो? माझ्याकडे बघा, पूर्वी आम्ही बंधनात होतो, कुणीतरी आलं आम्हाला बंधनातनं उचललं आणि बाहेर काढलं. आता मी कुठं आलेलो आहे? कुठं आलो मी आता? पित्याकडे आलोय. पित्या संगती माझी सहभागिता झाली आहे. 2 कोरिंथियस पत्र 5:19. प्लीज रीड फास्ट. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. त्याने समेट केला आमचा परमेश्वर. म्हणा समेट करा, समेट केला म्हणा. माझा देवा, माझा येशूने पित्याशी समेट केला आहे. समेट नव्हता, समेटाच्या अगोदर मध्यस्थीची कामं त्याने केली आम्हासाठी चर्च, बिकॉज वी डिड अ सिन अगेन्स्ट गॉड. वाचनामध्ये म्हटलंय समेटाची सेवा केली. पुढे वाच, रोम 10:9. आय थिंक इट्स फेमिलियर वर्स, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. ओके, 5:6 वाचे. रोम 5:6 बघूया आपण काय म्हटलंय तिथे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी कधी मरण पावला. आपण कोण होतो? आपण पापामध्ये दुबळे, अशक्त, निर्जीव होतो. आय मीन, तुम्ही तो शब्द आठवतोय मला, समॅरिटन, जो गुड समॅरिटन होता ना, काय म्हणतो आपण त्याला, चांगला शंभरोणी. रस्त्याने चालताना त्याला कोण सापडला रस्त्यात? शब्द काय वापरलाय? हाफ डेड ना. व्हॉट इज दॅट? अर्ध मेला. बोला, अर्ध मेला.
तशी आपली कंडिशन होती. अर्ध मेला म्हणजे जिवंत आहे, पण वाटतंय की मेला, म्हणजे डेड बॉडी सारखा पडलाय पण जीवही जात नाही. हाफ डेड म्हणजे त्याला काही करता पण येत नाही. तिथे काय म्हटलंय, आपण तशा पापाच्या अवस्थेमध्ये असताना ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान आम्हासाठी दिलं. रीड, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण हा, म्हणजे ती वेळ कोणती होती? सुवेळ होती का? ऑब्विसली आमच्यासाठी चांगली वेळ होती ना ती. सुवेळ म्हणजे चांगली वेळ. आम्ही तिथे अवेळेमध्ये होतो किंवा आमची अवस्था बिकट होती, दुःख अवस्था आमची होती. ख्रिस्त आला, तीच सुवेळ झाली आमच्यासाठी. तीच आहे सुवार्ता की त्याने आमच्या करता प्राण दिला आणि मला त्या डेडनेस पासून लाईव्हनेस मध्ये घेऊन आला आणि माझा समेट पित्या संगती केला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, चर्च, तुम्ही आता कुठे आहात? आता कुठे बसून आहात? आत्मिक जीवनाविषयी विचारते, चर्च मध्ये नव्हे. आता पित्याच्या उजवीकडे आहात. आणि जेव्हा पिता बघतो ना पुत्राकडे, येशूकडे बघतो ना, येशू अजूनही पित्याला त्या घायाळ अवस्थेमध्ये दिसतो. कारण का? तुमच्याकडे पण जेव्हा बघतो आणि म्हणतो की बघ, तुझ्यासाठी एवढं केले माझ्या मुलाने. मला एकच म्हणायचं, जे ख्रिस्ताने आम्हासाठी किंमत दिली आहे ना, त्याचं आम्हाला फक्त स्मरण असावं. द लास्ट पॉइंट, दॅट 5R, सी दॅट 5R. त्याच्या आधी चौथा मुद्दा काय? क्राइस्ट डेथ अँड प्रिपिटिएशन टू सॅटिस्फाय और टू डिलिव्हर फ्रॉम द रॅथ ऑफ गॉड. म्हणजे परमेश्वराने आम्हाला देवाच्या क्रोधापासून देखील सोडवलंय. म्हणा, सोडवलंय. काय देवाचा क्रोध आहे? एखादा व्यभिचार करत असताना पकडला गेला, स्त्री आणि पुरुष, काय कर म्हटलाय देव? किती वेळ? मरेपर्यंत धोंड मार कर. वचनामध्ये म्हटलं, एक व्यक्ती त्या कराराचा कोश पडणारे म्हणून हात लावत होता ऑन द स्पॉट. अहो, जुन्या करारामध्ये महायाजक थरथर कापायचे निवास मंडपात जायला. नको चुकून एखादं मूर्ख म्हणलेलं आठवलं, याजक साहेब गेले, वडा रस्सीने त्यांना बाहेर. ही कंडिशन होती. परंतु द रॅथ ऑफ गॉड, वाचूया योहान 2:2. योहान 2:2. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. No, I think something, maybe 1 John. Read 22. म्हणून तो असे म्हणत असे, हे तो मेलेल्यातून उठवल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. सगळ्यात महत्वाचं ऍक्शन जी किती झाली ना आमच्यासाठी, डिलिव्हरी फ्रॉम द रॅथ ऑफ गॉड. त्याच्या अगोदर म्हटलं टू सॅटिस्फाय. मला सॅटिस्फाय. किती लोक हात वर करून म्हणतील की मी समाधानी आहे, ख्रिस्ताने मला मुक्त केले. The satisfaction is important in church. I am satisfied. रोम 3:25 पण थोडंसं क्लिअर होईल. रीड. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेविले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. हॅलो, देव आमचं सहन करतोय का हो? हा, किती सहन करतोय प्रभू आमचं? मनुष्याचं एक सेकंदही सहन करत नाही. देवाने सहन केलं, पण देवाने सहन करताना आपला राग व्यक्त पण केला. कोणावर? ख्रिस्त प्रभू येशूवरती. का तर तुमच्यावर त्याने राग व्यक्त करू नये म्हणून त्याला त्या पनिशमेंटून जावं लागलं. wrath faced by Jesus and we got the satisfaction. हालेलुया. आणि शेवटी जे 5R आहेत ना, ते आहे रिपेंटन्स. बघा, पश्चाताप तुम्ही केलाय, परत पश्चातापाची गरज नाही, पण तुम्हाला तुमचं माइंड रिन्यू. म्हणा, मला माझं माइंड नवीन करण्याची गरज आहे. नंबर 2 आहे रेस्क्यू. त्याने आम्हाला सोडवलं मार्केट प्लेस मधून. त्याने आम्हाला सोडवलं. नंबर 3 रिकन्सिलिएशन. आम्हाला पुन्हा पित्याशी समट केला. नंबर 4 रिस्टोरेशन. आम्हाला पुन्हा बांधलं. पित्याच्या नजरेमध्ये पडलो होतो, पुन्हा नीतिमान केलं, पुन्हा आम्हाला त्याने उच्च दर्जा त्याने दिला. आणि शेवटी काय माहिती का? रिझरेक्टेड लाईफ विथ क्राइस्ट जीसस. आता आम्ही पुनरुत्थित जीवन जगत आहोत ख्रिस्त येशूमध्ये. हालेलुया. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे चर्च, जे लोक पुनरुत्थित जीवन जगतात ते विजयातून विजयाकडे वाटचाल करणारे असतात. यू हॅव टू डू द सेम. प्रभू आम्हाला वचनाच्या माध्यमातून ब्लेस करू. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुला खूप धन्यवाद देतो, तुझे खूप आभार मानतो.
किती महान ते बलिदान आहे प्रभू, जे आम्ही आठवतोय प्रभू आज, जिचं स्मरण देवा आम्हाला होत आहे. देवा तारणाचा मार्ग आम्हाला कळालेला आहे. आमच्याकरता खंडणी दाखल जे रक्त सांडलं गेलेलं आहे, त्या गुलामगिरीच्या मार्केटमध्ये आम्ही होतो, आम्ही सुटका प्राप्त केली. आणि एवढंच नव्हे, त्याने आम्हाला पुन्हा एकदा पित्याकडे आणलेला आहे. एक मस्त समेट आमचं झालेला आहे. आता आम्ही पापात नाही, पापाच्या त्या अंशात नाही, पापाच्या बंधनात नाही, तर आम्ही पूर्णपणे मुक्त हस्ते मुक्त होऊन पित्याचे लेकर बनलो आहोत. हे प्रभू धन्यवाद देतो की आज जे स्थान आम्हाला भेटले प्रभू ख्रिस्ता तुझ्याद्वारे ते आहे. आम्ही अभिमानी म्हणतो स्वतःला की आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आम्ही ख्रिस्तासंगती उठले आहोत. आता पापाची सत्ता, पापाचा विचार, हट्टपणाचा विचार, क्षमा न करणारा आत्मा आमच्यावरती प्रबळ होऊ शकत नाही. का तर आम्ही नवी सृष्टी झालो आहोत, आम्ही नवीन बनलो आहोत. देवा खूप धन्यवाद देतो, तू आम्हास नवीन केलंस. नवी सृष्टी, नवी उत्पत्ती आम्ही झालो आहोत. आम्ही अभिमानानं म्हणतो प्रभू आम्ही गुलामात नाही. आज ख्रिस्ताने आम्हाला त्यातनं बाहेर काढलेला आहे. तुला मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येकाला तू ब्लेस कर देवा. आमच्या करिता गौरविलास येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो. टाळ्या वाजवून देवाला. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.